मैत्रिणींनो नमस्कार. काल आपण पाहिलं की ऐश्वर्या नर्सच्या गेटअपमध्ये असते आणि ती पार्वतीला विष देण्याचा प्रयत्न करत असते. आज पाहूया काय होणार आहे. तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. डॉक्टर जानकीला म्हणतात, मी तुम्हाला हे औषध द्यायला सांगितलं होतं, हे नाही. आणि तिला आठवतं आणि जानकी म्हणते, आताच एक सिस्टर आली होती आणि मी तिला विचारलं औषधाची वेळ झाली, औषध देऊ का? तर ती हो म्हणाली. डॉक्टर विचारतात, कोणती सिस्टर? आणि जानकी म्हणते, मला माहिती नाही. आणि ज्या डॉक्टर बरोबर ती नर्स असते ती पण आश्चर्यचकित होऊन सगळं ऐकत आणि पाहत असते. जानकी सांगते, मी जेव्हा पाणी आणायला बाहेर गेले होते आणि मी जेव्हा आत आले तेव्हा एक नर्स उभी होती इथे. मी तिला विचारलं औषध देऊ का? तर ती हो म्हणाली. आणि जानकी स्वतःशीच म्हणते, औषधाची बाटली एक कचऱ्याच्या डब्यात, एक इथे. मला काहीतरी घोळ वाटतोय डॉक्टर. आणि डॉक्टर वॉर्ड बॉयला हाक मारतात. 2 वॉर्ड बॉय ऐश्वर्याच्या मागे ओ नर्स म्हणून असतात आणि ही ऐश्वर्या त्यांचा आवाज ऐकला की तिथून पळून जाते. बाहेर येऊन ऐश्वर्या एका गाडीच्या मागे लपते. एक वॉर्ड बॉय दुसऱ्या वॉर्ड बॉयला विचारतो, कुठे गेली आहे ती नर्स? आणि एक जण म्हणतो, अशी कशी ओळखायची तिला? अरे तिनं मास्क पण लावला होता, कशी ओळखायची तिला? चला शोधू, असे म्हणतात आणि ते दोघंही बाहेर पडतात. ऐश्वर्या ज्या गाडीच्या मागे लपलेली असते तिथंच सारंग येतो आणि मागून ऐश्वर्या म्हणून हाक मारतो. आणि ऐश्वर्या घाबरते आणि म्हणते, सारंग तुम्ही इथे काय करताय? आणि त्यावर सारंग म्हणतो, अहो मी तुम्हालाच भेटायला आलो होतो. आणि सारंग पुढे म्हणतो, तुम्ही ते औषध ठेवले का हे विचारायला आलो होतो मी. आणि ऐश्वर्या वैतागून म्हणते, सारंग ते औषध बदललंय मी. सारंग म्हणतो, पण तुम्ही घाबरलाय काय? झालंय काय? आणि त्यावर ऐश्वर्या वैतागून म्हणते, अहो घाबरलाय म्हणजे काय? सिच्युएशन काय? तुम्ही बोलताय काय? ऐश्वर्या पुढे म्हणते, सारंग त्या आगाऊ जानकीला कळले म्हणजे माझ्यावर संशय आलाय आणि ती तिकडे नर्स म्हणून ओरडत होती. माझ्या मागं पळत सुटले होते तिथले वॉर्डबॉय. तिकडे सगळा आरडाओरडा चालू म्हणून मी इथे येऊन लपले आणि तुम्ही इथे. सारंग ऐश्वर्याला विचारतो, मला सांगा तुम्हाला तिथं कोणी बघितलंय का? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, नाही बघितलं. आणि सारंग म्हणतो, नशीब. आणि तेवढ्यात सारंगची नजर त्या वॉर्डबॉयवर जाते आणि तो ऐश्वर्याला सांगतो, ऐश्वर्या तुम्ही लपा, लवकर लपा. आणि हा फोनवर बोलल्याचं नाटक करतो. ते वॉर्डबॉय तिला शोधत पुढे निघून जातात. आणि सारंग म्हणतो, ऐश्वर्या चला लवकर, आता कोणी नाही. आणि ते दोघं जण तिथून निघून जातात. इथे दवाखान्यामध्ये जानकी डॉक्टरला म्हणते, डॉक्टर एवढं मोठं हॉस्पिटल आणि अशी कशी सिक्युरिटी आहे? आणि हा केवढा मोठा भयानक प्रकार आहे. आणि चुकून मी पेशंटला औषध दिलं असतं तर पेशंटच्या जीवावर बेतलं असतं. कोणती नर्स? डॉक्टर म्हणतात, माहिती नाही, पण मी खात्रीशीर सांगतो की आमच्या स्टाफपैकी कोण्याही नर्सनं असं नाही केलं. हे कोणीतरी मुद्दाम केले. जानकी मनाशीच विचार करते की पार्वती आईला मारायला हे मुद्दाम कोण करेल? दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये ऐश्वर्या बेडवर बसलेली असते आणि तिला आठवतं. जानकी तिला थांबवते आणि म्हणते, 1 मिनिट. ऐश्वर्याला दवाखान्यात झालेला सगळा प्रकार आठवत असतो. ओ नर्स, पकडा असे तसे आवाज तिच्या कानी फिरत असतात, म्हणजे ऐकू येत असतात तिला. आणि सारंग तिच्यासाठी एक ब्लॅक कॉफी घेऊन येतो आणि तिला विश करतो, ऐश्वर्या गुड मॉर्निंग, हे घ्या तुमच्यासाठी मी ब्लॅक कॉफी बनवून आणली आहे, जशी तुम्हाला पाहिजे असते ना तशीच, फ्रेश वाटेल तुम्हाला. आणि ऐश्वर्या म्हणते, ती ब्लॅक कॉफी ना बाजूला ठेवा. ऐश्वर्या पुढे म्हणते, मी रात्रभर झोपले नाहीये. ती जानकी मध्येच कडमडली, तिने माझा सगळा प्लॅन फ्लॉप करून टाकला आणि तुम्हाला कॉफीचं पडले. आणि त्यावर सारंग म्हणतो, बरोबर आहे तुमचं, पण होत्याचं नव्हतं झाल्यापेक्षा प्लॅन फ्लॉप झालेला बरं आहे ना. पण थोडक्यात वाचला तुम्ही काल. जानकी वहिनीनं जर तुम्हाला हॉस्पिटलच्या बाहेर आणि ह्या नर्सच्या कपड्यामध्ये जर पकडलं असतं ना तर काही खरं नव्हतं. सारंग हातातली कॉफी थरथरत्या हाताने ठेवून देतो आणि तिला म्हणतो, अजून एक बरं झालं ती लताबाई मेली नाही, नाहीतर ती जर मेली असती ना माझ्या आईला खूप वाईट वाटलं असतं. ऐश्वर्या म्हणते, काय? आणि सारंग म्हणतो, तुम्ही इथनं गेला तेव्हा माझी आई माझ्याकडे आली होती तिचं मन मोकळं करायला. आणि ऐश्वर्या म्हणते, अच्छा, म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये आलात, बायकोच्या भीतीमुळे नाही तर आईच्या काळजीमुळे आलात. आणि बैल म्हणतो, नाही तसं नाही हो ऐश्वर्या, मला तुमची काळजी आहे सगळ्यात आधी. आणि आई पण म्हणाली ना, ती लता जर मेली असती तर आयुष्यभर मनावर ओझं राहिलं असतं. आणि ऐश्वर्या म्हणते, तुमची आई ना डबल ढोलकी आहे सारंग, कधीच एकीच्या बाजूने नसते, कधी तबला तर कधी डंका. आणि सारंग म्हणतो, काय बोलताय तुम्ही ऐश्वर्या? आणि ऐश्वर्या म्हणते, काय चुकीचं बोलते मी? सांगा ना, मी अगदी बरोबर बोलते. आणि हे बघा, मी कोणाला घाबरत नाही. आणि ती लता जर नाही मिली ना तर हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे. तिने जर जानकीला सगळं सांगितलं ना तर मग सगळं संपलं, आपण संपलो सारंग. आणि मला तर हे सुद्धा माहिती नाही की ती लता शुद्धीवर आली की नाही आली. तोच सारंग म्हणतो, नाही आली. ऐश्वर्या म्हणते, काय? आणि सारंग म्हणतो, हो, मी ना सकाळी गुपचूप हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारलं, तेव्हा मला कळलं ती अजून शुद्धीवर आलेली नाही आहे. आणि सारंग म्हणतो, पण एकच प्रॉब्लेम आहे, ती जानकी वहिनी अजून तिथेच बसू नये हो. आणि ऐश्वर्या म्हणते, तेच तर प्रॉब्लेम आहे,
ती जानकीनं च्युइंगमसारखी चिटकून बसली हॉस्पिटलमध्ये. सारंग ती जोर तिथून हालत नाही ना तोवर आपण काहीच करू शकत नाहीत. त्या जानकीला लतापासून दूर करावंच लागेल. ऐश्वर्या सारंगला परत म्हणते, सारंग माझ्याकडे एक आयडिया आहे. आणि सारंग घाबरतच म्हणतो, अजून एक आयडिया? आणि परत विचारतो, काय आयडिया आहे? ऐश्वर्या सारंगला विचारते, मला सांगा हा महिना कोणता आहे? आणि सारंग म्हणतो, काय ऐश्वर्या तुम्हाला एवढं माहिती नाही होय? जुलै. आणि ऐश्वर्या म्हणते, हा 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 क्या बात आहे. मग आता मी काय करू? तुमच्या या हुशारीचा अवॉर्ड देऊ तुम्हाला? ऐश्वर्या पुढे म्हणते, मराठी महिना कुठला आहे हा? आणि सारंग म्हणतो, अच्छा असं होय. सारंग म्हणतो, श्रावण. आणि ऐश्वर्या म्हणते, श्रावण महिन्यात काय असतं? आणि सारंग म्हणतो, पाऊस मस्त येतो जातो. परत ऐश्वर्या तोंड तिकडे फिरवते आणि परत सारंग म्हणतो, हां सांगतो सांगतो, श्रावणात ना उपास असतो. ऐश्वर्या म्हणते, उपास? आणि सारंग म्हणतो, हो उपासाला अशी गरम गरम साबुदाण्याची खिचडी असते, बटाट्याची भाजी असते, मस्त अशी भगर असते, काकडीची मस्त. आणि तेवढ्याच ऐश्वर्यामध्ये तुमच्या मेंदूत खाण्याच्या पलीकडं काही असतं की नाही? ऐश्वर्या परत विचारते, त्याच्या पलीकडं अजून काय असतं श्रावणात? सारंग सॉरी सॉरी म्हणतो आणि म्हणतो, त्याच्या पलीकडे? हां आठवलं श्रावणात श्रावणी सोमवार. आणि ऐश्वर्या म्हणते, हां करेक्ट. ऐश्वर्या म्हणते, श्रावणी सोमवार. आणि सारंग पण म्हणतो, श्रावणी सोमवार. आणि ऐश्वर्या म्हणते, श्रावणी सोमवारानंतर? सारंग म्हणतो, मंगळवार. आणि ऐश्वर्या विचारते, मंगळवारी काय असतं? सारंगला काही आठवत नाही आणि ऐश्वर्याच म्हणते, मंगळवारी मंगळागौर असते सारंग. ऐश्वर्या म्हणते, मंगळागौर. आणि सारंग विचारतो, हां पण त्याचं काय? ऐश्वर्या पुढे म्हणते, आता जे काय व्हायचंय ना सारंग, ते आता मंगळागौरीच्या दिवशीच होणार. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश जानकीला म्हणतो, काय पण ती नर्स होती तरी कोण? आणि जानकी म्हणते, ती कळण्या अगोदरच ती पळून गेली. पण मला खात्री आहे ती ऐश्वर्याच होती. आणि ऋषिकेश म्हणतो, ऐश्वर्या? जानकी म्हणते, हो. आणि ऋषिकेश म्हणतो, कशावरून? तुझ्याकडे ते काही पुरावा पण नाहीये. आणि जानकी म्हणते, पुरावा नाहीये पण तिच्याकडे मोटिव्ह आहे. तिला भीती वाटतीये आपलं पितळ उघडं पडल याची. आणि म्हणूनच तर तिने पार्वती आईला मारायचा प्रयत्न केलाय. ती विषाची बॉटल आत ठेवून. ते औषध जर चुकून आपण त्यांना दिलं असतं तर मोठा अनर्थ झाला असता. आणि त्यावर ऋषिकेश विचारतो, पण ऐश्वर्या आईला का मारेल? आणि जानकी म्हणते, कारण जे ऐश्वर्याला माहिती आहे ते तुमच्या आईला सुद्धा माहिती आहे. ऋषिकेश विचारतो, काय? आणि जानकी सांगते की ऐश्वर्याच्या पर्समध्ये तिच्या आईचा आणि तिचा फोटो सापडतो. जानकी ऐश्वर्याचा नरड दाबत विचारते, सांग तो तुझ्याकडे फोटो कसा आला? हे सगळं ती ऋषिकेशला सांगत असते. आणि ऐश्वर्या पार्वतीचं नाव घेते. ऋषिकेश विचारतो, तुझी आई? आणि जानकी खुश होऊन म्हणते, हो ऋषिकेश, माझी आई. माझ्या आईबद्दल तुमच्या आईला काहीतरी माहिती आहे. ती कोण होती, कुठे असायची, काय करायची, हे सगळं माहिती आहे त्यांना. जानकी पुढे म्हणते, मी त्या शुद्धीवर येण्याची वाट बघतीये फक्त. मग सगळं खरं काय ते कळेल. आणि ऋषिकेश जानकीच्या खांद्यावर हात ठेवतो. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये सुमित्रा आई सोफ्यावर बसून पोथी वाचत असतात. तोच दारावर कावेरी काकू येतात, बेल वाजवतात आणि आईला म्हणतात, नमस्कार. सुमित्रा आई म्हणते, तुम्ही इथे? आणि कावेरी काकू म्हणतात, होय मी तुम्हालाच भेटायला आलो. सुमित्रा आई म्हणते, तुमचं काय काम आहे हे मला चांगलंच माहिती आहे. सयाजीरावांची शिक्षा कमी व्हावी म्हणून मी कुठल्याही माफीनाम्यावर सही करणार नाही. कावेरी काकू म्हणतात, नाही नाही अहो सुमित्राताई, मी त्या कामासाठी आलेच नाहीये. आणि सुमित्रा आई विचारतात, मग काय काम आहे तुमचं? आणि तिकडून ऐश्वर्याचा आवाज येतो आणि ती म्हणते, मी सांगते. ऐश्वर्या सुमित्रा आईला म्हणते, माझी आई म्हणजे माझी मॉम मंगळागौरीबद्दल विचारायला आली आहे. आता श्रावण महिना सुरू झालाय ना, आणि गेल्या वर्षीची मंगळागौर नीट नव्हती. बिचारी अवंतिका, तिची तर पहिलीच मंगळागौर होती. किती उत्साहाने तयार झाली होती. आणि तिच्याबरोबर काय झालं हे आठवतंय ना तुम्हाला? आणि सुमित्राबाईला आठवतं की अवंतिकाच्या अंगाला पूर्ण खाज सुटलेली असते. जे की आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं की ऐश्वर्या तिच्या पाठीवर कसलं तरी पावडर टाकते आणि ती ओवी पाहते. हे माझ्या कोण्या मैत्रिणीला आठवतंय मला सांगा बरं. आणि ऐश्वर्या पुढे म्हणते, पण यावर्षी तसं काय व्हायला नको. आणि कावेरी काकू म्हणतात, होय म्हणूनच मी आली आहे. आणि सुमित्रा आई म्हणते, सॉरी हां, सध्या जे काय आमच्या घरात सुरू आहे ना त्याने ते विसरूनच गेली आहे की श्रावण महिना सुरू झाला म्हणून. सुमित्रा आई ऐश्वर्याला म्हणतात, बरं झालं तू श्रावण महिन्याची आठवण करून दिलीस ते. ऐश्वर्या म्हणते, आणि उद्या मंगळवार सुद्धा आहे. सुमित्रा आई म्हणते, मग आपण एक काम करूया ना, उद्याच मंगळागौर करूया आणि कामही आपलं दणक्यात करूया. सुमित्रा आई म्हणते, मी शर्वरीला फोन करते, अवंतिकाला फोन करते. आणि त्या कावेरी काकूला म्हणतात, तुम्ही आतमध्ये या ना, बसा या. सुमित्रा आई ऐश्वर्याला म्हणतात, त्यांच्या चहा पाण्याचं बघ. आणि असं म्हणून त्या रूममध्ये निघून जातात. कावेरी काकू ऐश्वर्याकडे पाहत असतात आणि ऐश्वर्याची नजर त्यांच्यावर जाते आणि म्हणते, काय अशी काय बघतेस? आणि त्यावर कावेरी काकू म्हणतात, मला ना तुझ्या डोसक्यात काय चाललंय हेच कळना झालंय.
मला फोन करून इथं यायला लावलंस, मंगळागौरीचा विषय बोलायला लावलास. हे समजा तुम्हाला का करायला लावतेस? आणि ऐश्वर्या त्यांच्याजवळ जाऊन म्हणते, ए बाई तू जरा हळू बोल ना, काय प्रॉब्लेम आहे तुझा? हां मग काय चुकीचं केलं मी? अगं मी तुला तुझ्या मुलीची मंगळागौर करायला सांगितली आहे ना. कावेरी काकू म्हणतात, हे बघ ऐश्वर्या मी तुला चांगलीच ओळखते. आणि कावेरी काकू पुढे म्हणतात, ही मंगळागौर ठरवतेस ना, ह्याच्या मागे सुद्धा तुझा काहीतरी डाव असणार आहे, हे मला चांगलंच माहीत आहे. कावेरी काकू ऐश्वर्याला पुढे म्हणतात, हे बघ ऐश्वर्या हे सगळं आता थांबव. तुझ्यामुळे ना त्या सुमित्राताई ऐश्वर्या जानकीवर नाराज झाल्यात. आणि ऐश्वर्या चिडते आणि म्हणते, चुप, तू माझी आई असते, जानकीची नाही आहेस, कळलं ना? जेव्हा येतेस तेव्हा जानकी जानकी जानकीची कॅसेट सुरू असते तुझी. उगाचच डोकं नको खराब करूस माझा. तुझं काम झालंय ना, जा आता घरचा रस्ता धर जा. ऐश्वर्या त्यांच्याजवळ बसलेली असते. ती उठते आणि म्हणते, अगं बाई जा ना, निघ ना आता. तू आता काय चहा नाश्ता घेऊनच निघणार आहेस का? जा ना, मिळणार नाही. ऐश्वर्या म्हणते, अगं माझी आई जा घरी जा, उद्याला छान नटून थटून ये मंगळागौर करू. अगं उठ ना, काही ऐकतच नाही आहे बाई. मैत्रीण खरंच ऐश्वर्याची ॲक्टिंग भारी आहे का नाही? मला तर लय आवडते. निगेटिव्ह रोल आहे म्हणजे भलंय भारी आहे. कावेरी काकू तिथं बसलेल्या उठतात आणि म्हणतात, ऐश्वर्या अगं कशी बोलतीयस? काय झालंय तुझं हे? अगं स्वतःच्या आईशी बोलण्याचं सुद्धा ताळतंत्र राहिलेलं नाहीये तुला. आणि ऐश्वर्या म्हणते, नाही तू जा ना बाई, आता जा ना तू. ऐश्वर्या पुढे म्हणते, ती येईल ना सासू, जा आता जा. असं म्हणत म्हणत तिला घराबाहेर काढते. सुमित्रा आईला बघून ऐश्वर्या बाय म्हणते आणि सुमित्रा आई म्हणतात, हे काय? कावेरी ताई कुठे आहेत? आणि ऐश्वर्या म्हणते, मॉम गेली. सुमित्रा आई म्हणतात, चहा न घेताच गेल्या. आणि ऐश्वर्या म्हणते, ते माझ्या मॉमला ॲसिडिटीचा खूप त्रास आहे ना, म्हणून मीच नाही दिला तिला चहा. आणि मॉम पण म्हणाली तिला उद्याची तयारी करायची आहे ना, मी निघते. आणि मी म्हटलं ओके बाय. सुमित्रा आई म्हणतात, बरं मी शरूला फोन केला, ती येते. आणि ऐश्वर्या म्हणते ओके. आणि पुढे आई म्हणतात, मी आता अवंतिकाला फोन करते. ऐश्वर्या म्हणते परफेक्ट. सुमित्रा आई म्हणतात, मी अवंतिकाला सांगते कोर्टाची कामं आधी सगळी बाजूला ठेव आणि इकडे ये म्हणून. आणि आई अवंतिकाला फोनवर बोलत जातात. ऐश्वर्या म्हणते, चला सगळं माझ्या मनासारखं झाले. आणि जानकीला मंगळागौरीसाठी उद्या घरी यावंच लागेल. आणि मग त्यापुढे मी माझा डाव साधणार आणि त्या लताबाईची विकेट काढणार. इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ऋषिकेशला सांगतात, मिस्टर रणदेवी पेशंटच्या तब्येतीमध्ये आता खूप सुधारणा आहे. अजून शुद्धीवर आल्या नाही आहेत त्या, पण आता सगळं नॉर्मल आहे. लवकरच शुद्धीवर पण येतील. त्यांना थोडं बरं वाटलं की आपण त्यांना डिस्चार्ज देऊ. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे डॉक्टर. आणि त्यांना थँक्यू म्हणतो. हे ऐकून डॉक्टर तिथून निघून जातात. जानकी ऋषिकेशला म्हणते, आता डॉक्टर पण म्हणालेत ना, काळजीचं काही कारण नाही आहे, तुम्ही जा आता, तुम्हाला ऑफिसचं काम असेल ना, मी थांबते इथे. ऋषिकेश म्हणतो, तू रात्रभर इथेच आहेस, थकली असशील ना, काय गंमत आहे बघ ना जानकी, ही माझी पार्वती आई आहे. आणि ह्याच गोष्टीला सगळ्यात जास्त विरोध तूच केलास. आणि आज स्वतःची आई असल्यासारखं सगळं करण्यासाठी तूच इथं थांबतीयस. ऋषिकेश जानकीला थँक्यू सो मच म्हणतो आणि म्हणतो, मी आलोच. त्यावर जानकी मान हलवून होकार देते. जानकी मनाशी म्हणते, ऋषिकेश ती तुमची पार्वती आई नाही आहे हे माहिती आहे मला. आणि हे तुम्हाला पण लवकरच कळेल. मी जे काही करते ते फक्त माणुसकीच्या नात्यानं करते. आणि जानकी देवाला प्रार्थना करते, त्या लवकरात लवकर शुद्धीवर येऊ दे देवा, म्हणजे मला कळेल माझी आई कोण आहे, कुठे आहे. आणि हॉस्पिटलच्या बाहेर एक गाडी येऊन थांबते. त्यात एक माणूस असतो आणि तो चाकूला वर खाली पाहतो. तो चाकू मागे टाकून बाहेर येतो. तो पण एक डॉक्टरच्या गेटअपमध्येच असतो. ऋषिकेशला पास करून तो मध्ये येतो, पण ऋषिकेश 2 मिनिटांसाठी तिथे थांबतो आणि विचार करतो. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये शर्वरी घरी येते आणि आई म्हणते, बस मी तुझी वाटच पाहत होते. आणि शरू म्हणते, अगं तू फोन केलास आणि कार्तिक मागे लागला होता. कसं बसं शांत करून त्याला घरी ठेवून आली आहे. आणि त्यामध्ये ऐश्वर्या शरूसाठी ज्यूस घेऊन येते आणि म्हणते, शर्वरी ताई हा घ्या. आणि शरू म्हणते, थँक्यू ऐश्वर्या, थँक्यू, मला हवाच होता. सुमित्रा आई म्हणते, उद्या आपल्याकडे मंगळागौर आहे, सगळी तयारी करायची आहे. नाही म्हणजे सौमित्रा आणि अवंतिका पण येत आहेत. शरू म्हणते, मला एक कळत नाही आई, तू अशी अचानक कशी काय मंगळागौर ठरवलीस? नाही म्हणजे आपण दरवर्षी करतो, पण तू अशी अचानक उद्याच करायची म्हणतेस. ऐश्वर्या म्हणते, तेच तर ना, आता कशी करणार? आणि जानकी तरी घरी कुठे आहे? आणि शरू म्हणते, काय? शरू म्हणते, वहिनी नाही आहे घरात. आणि ऐश्वर्या म्हणते, ती हॉस्पिटलमध्ये आहे ना. आणि शरू म्हणते, हॉस्पिटलमध्ये? शरू आईला विचारते, आई सगळं ठीक आहे ना? आणि सुमित्रा आई म्हणतात, हो हो. अगं ऋषिकेशच्या आई, त्यांना बरं नाही ना, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. आणि जानकी त्यांच्याजवळ थांबली आहे.
शरू म्हणते, अगं आई, पण सगळी तयारी आपण कशी करणार आहोत? कारण दरवर्षी मंगळागौरीचं जानकी वहिनी तर पाहते. म्हणजे मंगळागौरीची यादी, सवासणीला आमंत्रण, घराची सजावट, तूच सोपवत आली आहेस ना आजपर्यंत तिच्यावर. ऐश्वर्या म्हणते, हे अगदी बरोबर बोलला तुम्ही शरूताई. हे सगळं आपल्या आईनं सोपवलंय जानकीला सगळं, पण तिला काळजी तिच्या पहिल्या सासूचीच आहे. आता बघा ना, कालपासून आहे ती हॉस्पिटलमध्ये. आतापर्यंत यायला पाहिजे होती ना. आता एवढी सगळी मंगळागौरीची तयारी करायची आणि जानकी तयार घरातच नाहीये. तिला बोलवलं पाहिजे हा. पण आता तिला बोलवलं तर तिच्या सासूला सोडून ती घरी येईल की नाही येईल? आणि सुमित्रा आई म्हणतात, अगं का नाही येणार, नक्की येईल आणि सगळी तयारी पण करेल. तू नको काळजी करू, मला चांगलं माहिती आहे जानकीला कसं बोलवायचं. हॉस्पिटलमध्ये जानकी लताला म्हणते, तुम्ही लवकरात लवकर शुद्धीवर यावेत याचीच वाट बघतेय मी. मला तुमची काळजी वाटते म्हणून नाही, तर माणुसकी म्हणून मी हे सगळं करतेय. तुम्ही एकदा का शुद्धीवर आलात ना, तर मग मला कळेल माझी आई कोण आहे, ती कुठे आहे आणि माझ्या आईबद्दल तुम्हाला कसं माहिती आहे, सगळंच कळणार. तिथे एक नर्स येते आणि जानकीला म्हणते, मॅडम काही औषधं आणायची आहेत. आणि तो कागद जानकी घेते. ती नर्स म्हणते, हॉस्पिटलच्या फार्मसीमध्ये हा स्टॉक अवेलेबल नाहीये, पण जवळच एक केमिस्ट आहे, तिथे मिळतील. आणि जानकी ठीक आहे म्हणते. जानकी तो कागद घेऊन बाहेर पडते आणि तो माणूस मध्ये येत असतो. दोघांची एकमेकांना टक्कर होते. जानकी त्या माणसाला टक्करते. जानकी त्याच्याकडे पाहते आणि तो माणूस हात करून सॉरी म्हणतो आणि मध्ये जातो आणि जानकी बाहेर येते. लताजवळ ती नर्स असते आणि तो डॉक्टर म्हणून आलेला माणूस तिथे येतो. त्या नर्सला त्या डॉक्टरला पाहून असं वाटतं की हॉस्पिटलचे कोणतरी डॉक्टर आहेत आणि ती तिथून निघून जाते. आणि इकडे जानकी एका वॉर्डबॉयला विचारते की मेडिकल कुठे आहे आणि तो सांगतो इथून जवळच आहे. आणि तिच्या लक्षात येतं की मी पर्स पण नाही आणली, मोबाईल पण नाही आणला, आता पे कशी करायचे, म्हणून ती परत मध्ये जाते. तो डॉक्टर बनून आलेला माणूस मागं ठेवलेला चाकू काढतो आणि असं तिच्यावर मारणार तिला की जानकी येते आणि त्याचा हात पकडते. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत जानकीची आणि ते डॉक्टर बनून आलेले दोघांची झटापट चालू असते. जानकीला तो माणूस ढकलून देतो आणि ती औषधाच्या टेबलावर जाऊन पडते. तो तिला चाकू मारणार कीच मागून ऋषिकेश येतो आणि त्याचा हात पकडतो आणि त्याला चापटा घालत घालत बाहेर घेऊन येतो. ऐश्वर्या पण तिथे येते आणि तो सगळा प्रकार पाहते. ऋषिकेश त्याला विचारतो, कोण आहेस तू आणि तुला कोणी पाठवलंय? मैत्रिणींनो, असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या भागात. आणि हो, तब्येत खराब असताना सुद्धा एवढ्या मेहनतीने तुम्हाला मी व्हिडिओ टाकते, त्यासाठी एखाद लाईक तर नक्कीच पाहिजे की नाही?